नमस्कार, जय भीम सर्वांना. आज मी बनवलेले आहेत मस्त अशा करंज्या, त्या पण 14 एप्रिल स्पेशल. चला बघूया कशा बनवलेल्या आहेत. मस्त अशा गोल्डन ब्राऊन एकदम करंज्या बनवलेल्या आहेत. सण कुठलाही असो, करंजी म्हणजे सणाचं प्रतीक आहे. कुठच्याही सणाला करंजी आपण बनवू शकतो. तर मी अशा करंज्या बनवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे, जसं की रवा आहे 1/2 किलो आणि 1/2 किलोला 100 ग्रॅम असं पिठी साखर घेतलेली आहे. नंतर मैदा आहे, तूप आहे, खोबरं आहे आणि काजू बदाम आहे. त्यानंतर आपल्याला सारणामध्ये लागणार आहे तर मनुका आहे, पिस्ता आहे आणि खसखस घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर इलायची पावडर घेतलेली आहे आणि चारोळी घेतलेली आहे. त्यानंतर जे काजू बदाम आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहे आणि पिस्ता यामध्ये. तर एकदम सॉफ्ट असे एकदम बारीक झालेले आहेत, जेणेकरून आपली करंजी आहे ती फुटणार नाही. अशा प्रकारे हे एकदम सॉफ्ट असे बारीक झालेले आहे. तर तुम्ही पण याचा वापर करा, खूप छान असं बारीक होतं. चला तर मग आपण जे सारण आहे ते भाजून घेऊया. तर त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे हे, जे की मी डीमार्टमधून आणलेलं आहे. किसलेलं खोबरं आहे हे. तर ते मी घेतलेलं आहे साधारण 100 ग्रॅम. जेवढं तुम्ही खोबरं करंजीमध्ये जास्त टाकणार तेवढी करंजी आहे ती सॉफ्ट होते. शक्यतो जास्तच खोबरं जे आहे ते यूज करा करंजीमध्ये. एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला थोडंसं हलक्या एकदम आचेवरती आपल्याला खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. बघू शकता ब्राऊन झालेलं आहे आणि आता ते काढून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि यामध्येच मी रवा जो आहे, रवा एकदम बारीक घेतलेला आहे मी आणि तो भाजून घेते आहे. भाजण्यासाठी गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे, मिडियम म्हणजे लोच ठेवायचा आहे, जेणेकरून रवा जो आहे थोडासाही करपणार नाही आणि त्याचा कलर जो आहे थोडासा ब्राऊन असा म्हणजे सोनेरी होईपर्यंत बघा, बघू शकता भाजून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज झाला की रवा आपला भाजून झाला असं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तो काढून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत. हे बघा, तर ते जे लागणार आहे साहित्य हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये घेतलेले आहे खसखस आहे, चारोळी आहे आणि काजू बदाम आणि पिस्ता. याचं जे मिश्रण आहे हे सर्व मी एकत्र करून भाजून घेणार आहे. हे बघा, मस्त हे पण क्रिस्पी झालेलं आहे आणि बघा कलर चेंज झालेला आहे. आणि हे पण मी आता साईडला ठेवणार आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्येच मी जो रवा आहे आपला भाजलेला तो त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जे काजू बदाम आहे आणि आपला रवा सर्व एकत्र होण्यासाठी थोडंसं मिक्स करायचं आहे. गॅस बंद आहे, फक्त मी मिक्स करते आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण खोबरं भाजून ठेवलेलं होतं साईडला ते मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. थोडंसं बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकायचं आहे. खोबरं तुम्ही असंच टाकणार किसलेलं, तर त्यामुळे करंजी आहे ती फुटण्याची शक्यता असते, म्हणून खोबरं डायरेक्ट तसंच किसलेलं टाकायचं नाही आहे, भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर कांचट वास येत नाही त्यामध्ये. आणि नंतर त्याला बारीक करून टाकायचं आहे. अशा प्रकारे खोबरं त्यामध्ये ॲड करायचं आहे करंजीमध्ये. तुम्ही अशा प्रकारे नक्की करंजी बनवून बघा आणि नक्की मला सांगा कशी झाली आहे ते. तर आपलं करंजीचं सारण जे आहे ऑलमोस्ट झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे आणि ते मी आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे. पूर्णपणे एकदम थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे बघा पूर्णपणे थंड झालं आहे. नंतर त्यामध्ये मी इलायची पावडर टाकणार आहे, जे की 2 चम्मच आहे. हे बघा, इलायची आणि थोडीशी सुंठ घेतलेली आहे मी, 2 चम्मच टाकलेली आहे. आणि नंतर त्यामध्ये जी 100 ग्रॅम खडीसाखर आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करते आहे. नंतर मणके आपले जे आहेत ते त्यामध्ये टाकलेले आहे मी आणि ते पण मिक्स करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं जे सारण आहे मस्त असं झालेलं आहे आणि आता ते साईडला ठेवून द्यायचं आहे. साधारण 4-5 तासासाठी मस्त मुरत ठेवायचं आहे ते चांगलं एकजीव होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी मैदा घेतलेला आहे मी. हा 1/2 किलो मैदा आहे. हा जो अर्धा किलो मैदा होता त्यातला मी अर्धा घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे तेलाचं मोहन, तेल गरम करून त्यामध्ये टाकायचं आहे. मस्त असं मोहन घातल्यानंतर क्रिस्पी होतात एकदम करंज्या. आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं मस्त असं सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ असं
मळून घेतलेलं आहे मी बघा, एकदम सॉफ्ट असं मळलेलं आहे, जेणेकरून करंज्या आहेत त्या छान होण्यासाठी हे आपल्याला 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी. नंतर मी तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये 2 चम्मच मी मैदा टाकलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा करंजी आहे ती बनवून बघा, खूप छान होते. हे बघा, मैदा आणि तुपाचं मिश्रण घेतलेलं आहे. नंतर जे मळलेलं पीठ होतं मैदा तो घ्यायचा आहे आणि एक त्याची चपाती तयार करायची आहे. जसं लेअरसाठी आपण तयार करतो तसं करायचं आहे हे बघा, लाटून घेणार आहे मी गोल अशी चपातीचं, म्हणजे शेपचं काय हे नाहीये त्यामध्ये, शेप तुम्ही कुठचाही देऊ शकता, पण चपातीच्या एवढी लाटायची आहे ही. हे बघा, हलक्या हाताने एकदम लाटल्या जाते अशा प्रकारे लाटायची आहे, जाड बारीक कशी लाटा तुम्ही. अशा प्रकारे मी सर्व लाटून घेतलेलं आहे, साधारण 5 झालेल्या आहेत त्या. आणि हे बघा 5 ते 6 आहेत लाटून घेतलेले आहे. नंतर एक चपाती त्याची ठेवायची आहे खाली आणि त्यावरती जे आपण मिक्स केलेलं आहे ते मिश्रण ते टाकायचं आहे, जे की मैदा आणि तूप आहे. आणि त्यावरती अजून थोडासा मैदा टाकायचा आहे, सुका मैदा. आणि अशा प्रकारे 3 जे आहे ते लेअर करून घ्यायचे आपल्याला. आणि याला पण सेम लावायचं आहे तसंच, आणि लावून नंतर त्यावरती मैदा थोडासा वरतून गुरगुळायचा आहे बघायचं अशा प्रकारे. आणि नंतर अजून एक ठेवायची आहे ती. हे बघा, अशा प्रकारे 3 घेतलेला आहे, यावर पण सेम प्रोसेस केलेली आहे. आणि नंतर आता रोल करून घेते आहे त्याचा. रोल केल्यानंतर थोडासा असा प्रेस करायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, मस्त अशा एकदम छान खुसखुशीत अशा करंज्या होण्यासाठी ही जी प्रोसेस आहे ती केली जाते. खूप कमी ठिकाणी केली जाते, काही काही डायरेक्ट बनवतात, पण अशा प्रकारे बनवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत करंज्या. हे बघा, लेयर्स पण आलेले आहेत त्याला. आणि आता हे कट करून, हे बघा जसं आपण पापडासाठी करतो तसं कट करून घ्यायचे आहेत. आणि हे ॲज इट इज म्हणजे जसे तसे लाटायचं आहे. हे बघा, त्यानंतर त्याला प्रेस करायचं नाही. नंतर मी पाणी घेतलेलं आहे आणि हा सारण आहे आपल्याला, तर लाटून घेणार आहे मी. करंजी आहे जी लाटताना, करंजीची जे पारी आहे ती लाटताना थोडीशी पातळ लाटायची आहे, जेणेकरून जाड लाटल्याने काय होतं की करंजी आहे आतमधून कच्ची राहते आणि वरतून फक्त ब्राऊन होते. तर तसं करायचं नाही, त्यासाठी पातळ लाटायची आहे मस्त, जेणेकरून खुसखुशीत अशी होईल आपली करंजी. नंतर मी सारण टाकलेलं आहे. नंतर पाण्याचा हात लावून साईडला आणि त्यामध्ये थोडंसं प्रेस केले आहे त्यावरती. आणि त्याची बघू शकता फिरकीच्या साह्याने मी कट करून घेते आहे. हे बघा, अशी एक प्रकारे त्याच्या कडा काढून घेते आहे. आणि आपली करंजी आहे ती आता रेडी झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे शेप आलेला आहे, जास्त छोटी नाहीये आणि मोठी नाहीये, मीडियम साईज मध्ये आहे बनवलेली मी. हे बघा, अशा प्रकारे एवढ्या बनवून घेतलेल्या आहे. आता तळून घ्यायचे आहे. तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. हे बघा, तेल गरम झालं की नाही चेक केलेलं आहे. नंतर मी त्यामध्ये करंज्या आहे तर टाकलेल्या आहे. आणि आता या ब्राऊन होईपर्यंत, थोड्याशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, एक एक करून मस्त तळून घ्यायचे आहे पलटी करून. एकदम सफेद पण नाही ठेवायचं आणि एकदम जास्त ब्राऊन पण नाही करायचे, त्याला गोल्डन असा कलर येईपर्यंत हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व तळणार आहे आणि काढून घेणार आहे. हे बघा, एवढाच त्याचा कलर ठेवायचा आहे. मस्त अशा करंज्या होतात खुसखुशीत एकदम. आणि शेप पण बघा छोटा आहे एकदम, म्हणजे मोठी पण नाही आणि छोटी पण नाही जास्त. म्हणजे जर चहा सोबत खाणार असेल तर चहाच्या कपामध्ये जाणार एवढी तरी करंजी आहे आपली. हे बघा, अशा प्रकारे आपल्या करंज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहे. नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. आणि सण कुठचाही असो, करंजी नक्की बनवून बघा. हे बघा, एकदम खुसखुशीत झालेले आहे. हे बघा किती सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही अंदाजा लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पण बनवून बघा. आणि आपण भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये. धन्यवाद.